तू ही रे माझा मित्र मालिकेमध्ये वल्लरी मामींच्या कारस्थानाचा घडा अखेर भरलेलाच आहे। वल्लरी मामींनीच ईश्वरीचं क्लाउड किचन बर्बाद करण्याचा प्रयत्न केला आहे, प्लॅनिंग केला आहे हे अंजलीला माहीत झालं आहे। आणि अंजलीला हे सुद्धा कळून चुकलेलं आहे की वल्लरी मामी अर्णव आणि ईश्वरीविषयी तिच्या मनात सतत विष पेरत असतात, त्यांच्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करत असतात। त्याच विचारामध्ये अंजली इकडे रूम मध्ये असते, तेवढ्यातच तिला रियाचा फोन येतो। आता ही रिया राकेशची बहीण समजून अंजलीला फोन लावते आणि आम्ही दोघंजण लग्न करणार आहोत, तुमची परमिशन आहे का असं ती विचारते। असं तिने विचारल्याबरोबर अंजलीच्या पायाखालची जमीन सरकते आणि एकच मिनिटात राकेशचा खरा चेहरा अंजली समोर येतो। तर प्रेक्षकांनो, हे नेमकं कसं आणि कधी घडणार हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। तर आता आपण पाहिलंच की अर्णवने खुश होऊन ईश्वरीचं नाव त्याच्या प्रोजेक्टला दिलेला आहे आणि घरातील सगळेच ईश्वरीवर खूपच खुश आहेत। आता या मामींना ईश्वरीची खुशी एवढे मोठेपण बघवतच नसतं, त्यांना ईश्वरीचा खूपच राग येतो, म्हणून त्या आता अंजलीच्या मनात सुद्धा ईश्वरी आणि अर्णव विषयी वाटेल तसे भरत असतात आणि अंजली सुद्धा त्या दोघांवर चिडत असते। आता या मामींचा नीचपणा इतका पुढे जातो की त्या राकेश बरोबर प्लॅनिंग करून ईश्वरीचं क्लाउड किचन बर्बाद करण्याचं प्लॅन करतात। आता त्या राकेशला फोन करून म्हणत असतात की तुमच्या इंदोरी जिलेबीला लवकरच घराबाहेर काढायचं आहे। आता राकेश म्हणत असतो, मामी तुम्ही हे कसं करणार आहात? त्याला वल्लरी मामी म्हणतात, तुमची मला थोडी मदत हवी आहे, पुढच्या 2च दिवसात त्या जबरदस्तीच्या सुनबाईला मी घराबाहेर काढणार आहे। त्यावेळेला राकेश म्हणतो, वाटेल ती मदत मी तुम्हाला करायला तयार आहे, पण त्या इंदोरी जिलेबीला चांगलीच गंमत दाखवायची। आता क्लाउड किचन मध्ये फूड पॉइझन करण्याचं प्लॅनिंग राकेश आणि वल्लरी मामी करतात। आता इकडे या दोघांचं ठरल्याप्रमाणे इकडे क्लाउड किचन मध्ये फूड पॉइझन झालेलं असतं आणि काही लोकांना जेवणामध्ये झुरळ सुद्धा सापडलेलं असतं। आता या सगळ्या तक्रारीमुळे क्लाउड किचनच्या बाहेर मीडिया जमा झालेली असते आणि ही बातमी अर्णवला कळते। त्यावेळेला अर्णव आणि ईश्वरी धावतच क्लाउड किचन कडे जातात आणि पाहतात तर काय, मीडियावाले, पोलीस सगळेच तिथे आलेले असतात। आता ईश्वरी आणि अर्णवला तिथे पाहून सगळेजण त्यांच्याकडेच धाव घेतात आणि ईश्वरीला मीडियावाले वाटेल तसे प्रश्न विचारायला सुरू करतात। आता इथे प्रेक्षकांनो, ईश्वरी खूप मोठ्या अडचणीत आलेली आहे, तिच्यावर खूपच मोठं संकट आलं आहे, पण ईश्वरी यातून सुद्धा नक्कीच मार्ग काढणार आहे आणि या वल्लरी मामींचं प्लॅनिंग सगळं फ्लॉप होणार आहे। आता इकडे राकेशने त्याचा माणूस पाठवून जेवणामध्ये झुरळ टाकायला लावलेलं असतं। आता इकडे ईश्वरी आणि अर्णव मीडियावाल्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन तुम्ही थोडे शांत राहा, आम्हाला पाहू दे नेमकं काय झालं आहे असं म्हणतात आणि क्लाउड किचन मध्ये आत निघून जातात। आता ईश्वरी आणि अर्णव खूपच मोठ्या अडचणीत आलेली असतात आणि ही न्यूज टीव्हीवर चालू असते, ती पाहून मामी खूपच खुश झालेले असतात। आता या मामी पटकन राकेशला फोन लावतात। आता हीच न्यूज पाहून अंजली मामींच्या रूम कडे येत असते, तेवढ्यातच या मामी राकेशला फोन लावून स्वतःचा प्लॅन कसा सक्सेस झाला याबद्दलच बोलत असतात। आता अंजली रूम मध्ये आतमध्ये येणार, तेवढ्यातच मामींचं बोलणं अंजलीला ऐकू येत असतं। मामी राकेशला म्हणत असतात की आपलं प्लॅनिंग सक्सेसफुल झालं आहे, जबरदस्तीची सुनबाई आता लवकरच क्लाउड किचन बंदच करणार आहे, आपलं प्लॅनिंग अगदी सक्सेसफुल झालं आहे, आता ती क्लाउड किचन चालवूच शकणार नाही, आता पुढच्या 2च दिवसात मी तिला घराबाहेर काढणार आहे। आता वल्लरी मामींचं हे बोलणं ऐकून अंजली खूपच चिडलेली असते। मामी काय बोलताय तुम्ही असं पाठीमागून म्हटल्यानंतर मामी पटकन राकेशचा फोन कट करतात आणि अंजलीकडे पाहतात। आता अंजलीने हे बोलणं ऐकलं हे पाहून मामी चांगल्याच घाबरतात आणि मामी म्हणतात, अगं अंजली तू काय ऐकलं आहेस? त्यावेळेला अंजली म्हणते, मामी तुम्ही ईश्वरीवर एवढ्या चिडत असाल मला वाटलं नव्हतं। त्यावेळेला मामी म्हणतात, अगं नाही ग, तू काहीतरी चुकीचं ऐकलं आहेस, मी कंपनीच्या कामाविषयी बोलत होतो। त्यावेळेला आता अंजली म्हणते, तुम्ही काय बोलत होता काय नाही ते मी सगळं ऐकलं आहे, क्लाउड किचन मध्ये जो प्रॉब्लेम झाला आहे तो तुम्हीच निर्माण केला आहे ना? त्याला आता मामी या नेहमीप्रमाणे ड्रामा करतात आणि अंजलीला पुन्हा खोटं नाटक सांगून घोळ्यात आणतात। आता अंजली तेथून रागानेच निघून स्वतःच्या रूम मध्ये जाते। आता ती खूपच मामींच्या बोलण्याचा विचार करत असते, तेवढ्यातच रियाचा फोन या अंजलीच्या फोनवर येतो। आता रियाला असं वाटत असतं की अंजली राकेशची बहीणच आहे। आता अंजली फोन उचलते आणि हॅलो म्हणते, त्यावेळेला रिया या
अंजलीला म्हणत असते, तुम्ही अंजलीच बोलत आहात ना, सर्वेशची बहीण. त्यावेळेला अंजली म्हणते, कोण सर्वेश? आता रिया म्हणत असते, मला सर्वेश बरोबर लग्न करायचं आहे आणि तुमची परमिशन हवी आहे, म्हणूनच मी फोन केला आहे. आता अंजलीच्या पटकन लक्षात येतं की राकेशला सुद्धा सर्वेश म्हणून कुणीतरी मुलगीने हाक मारलेली असते. आता अंजलीच्या सगळं डोक्यामध्ये चक्र फिरायला लागलेलं असतं की राकेश नेमके कुठे आहेत आणि काय करत आहेत. आता अंजली खूपच चिडलेली आहे आणि या प्रकरणाच्या तळागाळाशी जाणार आहे. तर प्रेक्षकांनो, ईश्वरी आणि अर्णव क्लाउड किचनला कसं वाचवणार आहेत, किंवा इकडे अंजलीला राकेशचं खरं रूप कळाल्यानंतर ती कशी रिॲक्ट होणार आहे, तिला ज्यावेळेला मामींचं हे प्लॅनिंग कळेल त्यावेळेला त्या मामींना काय शिक्षा करतील घरची, हेच पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. तर प्रेक्षकांनो, या मामी आणि राकेशचं खरं रूप असंच घरच्यांसमोर आलेलं पाहिलं तुम्हाला आवडेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा.